हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी तुमच्यासाठी आज अशी नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे कारल्याची भाजी। कारल्याची भाजी तर कुणालाच आवडत नाही आहे, कारण ती कडू लागते। सर्वजण म्हणतात ती कडू लागते, त्याच्यामुळे आम्हाला काही कारला आवडत नाही। तर मी तुम्हाला अशी कारल्याची छान अशी भाजी बनवून दाखवणार, ती अजिबात कडू न लागणारी। चला तर मग आपण इथं रेसिपीला सुरुवात करू। तर मी इथं बघा कारले स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत। त्याचे एका कारल्याचे 2च भाग केलेले आहेत आणि त्यातले जे बिया असतात ना, त्या पण मी काढून घेतलेल्या आहेत। बियामुळे कारलं आपलं कडू लागतं, तर बिया कधीच कारल्यामध्ये ठेवायच्या नाहीत। तर इथं बघा मी कारल्याचं सुकं बनवायचं, त्याच्यामुळे मी इथं मसाले बनवण्यासाठी खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि चिंच घेतलेली आहे। चिंच ही कारल्याचा कडवटपणा कमी करते। तर इथं मी खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे वाटण बनवण्यासाठी। तर इथं बघा मी गॅस चालू करून कढई ठेवली आहे त्याच्यात खोबरं भाजण्यासाठी। तर इथे मी खोबरं भाजून घेत आहे। खोबराचा किस्सा जो आहे तो आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे। जास्त खोबरं करपू पण नाही द्यायचं। इथं बघा खोबरं आपलं भाजून झालं लालसर कलरवर। तर आपण आता नंतर शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण शेंगदाण्यांचा कुट्टा पण त्याच्यामध्ये घालायचा आहे। तर इथं आपलं सर्व मसाला जो आहे भाजून झालेला आहे। तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला थोडंसं बारीक करून घेऊ। तर बघा इथं आपलं बारीक झालेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे त्याला। तर आपण वाटण काढून घेऊ आणि त्या वाटणामध्ये आपल्याला जो मसाले घालायचे राहिलेले आहेत। तर मसाले म्हणजे कोणते घालणार मी, लाल मिरची पावडर, हळद, धने पूड आणि किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ। तर आपल्याला हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला त्या हाताने चांगलं असं कोथिंबीर टाकून कुस्करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे। ते खोबरे आणि लसूण असल्यामुळे ते वाटण ओलसर झाल्यामुळे ते छान असं ओलसर होतं। तर इथं बघा आपल्याला कारल्यामध्ये कुणी चिंचाचं पाणी करून पण त्यात टाकतं, पण माझी एक पद्धत आहे, मी त्याच्यामध्ये कारल्यामध्ये मी चिंचाचे असे छोटे छोटे भाग ठेवत असते। त्यानं कारलं अजिबात कडू लागत नाही, ते मला आवडतंच। तुम्ही पण नक्की ट्राय करा। इथं तर बघा मग आपण आता कारले भरून घेऊ चिंच घालून। सर्व अशा प्रकारे आपल्याला सर्व कारल्यामध्ये असं छान असं मसाला घालायचा आहे थोडं असं, आणि अजिबात कडू लागणारं कारलं आहे, हे तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर इथं बघा आपले कारले भरून झाले छान असं। तर अशा प्रकारे आपण सगळे कारले भरून घेतलेले आहेत। तर आता आपण कारलं करण्यासाठी वरती मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं कसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल पूर्ण पॅनमध्ये असं पॅनला हलवून घ्यायचं आहे, कारण कारले आपले करपणार नाही किंवा छान तळले जातील तेलामध्ये म्हणून। तर इथं मी जे कारले भरलेले होते ते टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये, आणि आपल्याला टाकून घेतल्यानंतर तेल गरम झालं की ते थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे काय होतं की आपलं कारलं जे आहे ते कच्चं राहत नाही आणि लवकर मऊ होते, ते शिजलं जातं। आपल्याला त्याच्यावर पाणी वगैरे असे टाकायची थोडीफार गरज लागत नाही, कारण पॅनला जो पाणी सुटतं त्याच्यामुळे ते हे होतं। तर असंच आपल्याला 2-3 मिनटे त्याच्यावर झाकण ठेवून हलवत राहायचं आहे कारलं, किंवा आपलं कारलं करपलं पण नाही पाहिजे त्याच्यामुळं। तर इथं पाहू शकता आपलं कारलं खाण्यासाठी तयार झाले। तर मी ते एका डिशमध्ये काढून घेते। बघा किती छान असं कारलं परतून, बघताच तोंडाला पाणी सुटेलं इतकं छान असं परतून झालेलं आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरी, आणि नंतर कमेंटमध्ये मला सांगा की खरंच कारलं कडू लागतं का नाही लागत ते। तर बघा छान असं खाण्यासाठी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता, पण सर्वात जास्त छान चव त्याची ज्वारीच्या भाकरीसोबत लागते कारल्याची। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मस्त खा आणि स्वस्त राहा तुम्ही पण।